नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला माझ्या मामाची गोष्ट सांगणार आहे. माझ्या मामाचं वय आता उलटून गेलंय, पण माझ्या मामाला काय पोरगी मिळायला झाली. माझ्या मामाचं लईच अवघड होऊन बसले. रानात मरणाचं शेत आहे, दारात मरणाचे गुरदूठ आहे, ते बँकेत मरणाचा पैसा आहे. माझा मामाच नाही समय, तरी सुद्धा आमच्या मामाला काय सुद्धा भेटना झाली. माझा मामा आयुष्यातले परेशान. आमची आजी टोपल्यावर तूप बनवते घरात, त्या तुपाला सुद्धा बघून आमच्या घरात एक पण पोरगी येईना झाले. माझा मामा वाट बघत बसले हो लग्नाची. ये माय कशी तरी पण माझ्या मामाच्या गळ्यात. ह्या वर्षी माझ्या मामाचं लगीन नाही झालं तर सगळं खेळ अवघड होऊन बसन. माझ्या मामाला का बरं पोरगी देणार हो तुम्ही? माझा मामा आता बंगला पण बांधायला लागलाय. जर तुमच्याकडे एखादी पोरगी असेल तर माझ्या मामाला द्या तुम्ही. नाही तर माझा मामा भगवे कपडे घालून वन 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 भगव भटकन. माझ्या मामाची अशी अवस्था झाली आहे, घरात ना दारात लईच अवघड झालं बघ माझ्या मामाचं. मामा नको नाराज होतो, मी तुझ्यासाठी उठून पण पोरगी आणून देते. काळ्या असली तरी नाही म्हणायचं नाही, तू नकटी असली तरी गप्पच बसायचं. एकतर पोरी भेटना झाल्या ती. तुझ्यासारख्या काळ्या तोंडाला बघून कोण पोरगी देणार झाली मामा आपल्याला आपल्या घरात. तू जरा साबणानं तोंड ठेवत जा, बेसन पीठ लावत जा तोंडाला. मुलतानी माती आणून देऊ का मी तुला? जरा गोरा होशील तू दगडानं तोंड घास मामा, गोरा निघशील. तू नाराज होऊ नको मामा. या जन्मात तुझं लगीन नाही झालं तर पुढच्या जन्मात होईल. पण होईल मामा तुझं लगीन. आम्ही बँड बाजा सुद्धा ठरवलाव, नवरीसाठी सोनं सुद्धा बनवून ठेवलाव, बस्ता बांधून ठेवलाव. फक्त आता माझ्या मामाला नवरी भेटणं. आता तो बँड बाजा कामाला लावाव. मला पाहिजे का नाही माझ्या मामाला मुलगी? ये माय कुठं आहेस तू? तुझ्या डोळ्यात का माती घुसले का? माझा मामा तुला दिसेना का? किती रडतोय तुझ्या आठवणीमध्ये माझा मामा. का माझ्या मामाचा तमाशा करायला तू? ये ना, कुठं आहेस तर? ये माझ्या मामाच्या घरात. माझ्या मामाचं घर लई छान